मधील पंचनामातील उर्वरित भागामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। पोलीस अधीक्षक यांच्यासमोर फक्त जिल्ह्यातील बाह्य आव्हानेच नाही तर अंतर्गत आव्हानेही खूप आहेत। सध्याची अंतर्गत आव्हाने नेमकी काय आहेत यावर आज आपण पाहणार आहोत पंचनामातील या भागातून। सध्या अंतर्गत प्रॉब्लेम म्हणजे राजकीय हस्तक्षेप हा बाह्य प्रकरणासाठी म्हणजेच तक्रारी दाखल करणे, आरोपींना मदत करणे यापुरताच मर्यादित राहिलेला नाही। आता राजकीय व्यक्तींना अंतर्गतही हस्तक्षेप हवा आहे। नुसताच हस्तक्षेप हवा नको आहे तर सर्व त्यांच्या मर्जीप्रमाणे हवे आहे। पूर्वी पोलीस अधीक्षकांच्या मनाप्रमाणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नियुक्त केले जात होते, मात्र आता गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तशी परिस्थिती राहिलेली नाही। ज्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे त्या आमदाराची मर्जी तथा जिथे विरोधी पक्षाचा आमदार आहे तेथे विधानसभा सदस्य नसल्यास इतर महत्त्वाच्या पदावर असलेला सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती यांच्या संमतीशिवाय गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कोठे प्रभारी अधिकारी नियुक्त केला असेल असे उदाहरण सापडणे अशक्यच। आधी स्थानिक पुढाऱ्यांचे उंबरडे झिजवायचे, त्यानंतरच आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले जायचे अशी परिस्थिती आहे। एक वेळेस बाह्य हस्तक्षेप परवडला, परंतु अंतर्गत हस्तक्षेप असेल तर पोलीस प्रशासनाने काम तरी कसे करायचे हाही प्रश्न आहे। एखादा अधिकारी स्थानिक पुढाऱ्याच्या मर्जीप्रमाणे नियुक्त केला, तो त्याच्या मर्जीप्रमाणे काम करत असला तरी एखाद्या प्रकरणात उलटे-पालटे काम केले नाही तर थेट त्याची बदलीच करून टाका व तेथे मर्जीतील दुसरा अधिकारी नियुक्त करा, हे जिल्ह्यात सर्रास चालू आहे। नुसताच राजकीय हस्तक्षेप नाही तर टेंडर भरल्याशिवाय प्रभारी अधिकारी पद मिळत नाही, हेही सत्य गेल्या वर्षभरात पाहायला मिळाले। अशा दुहेरी कात्रीत सापडलेला प्रभारी अधिकारी हा कायद्याच्या राज्याप्रमाणे काम कसा करू शकतो? टेंडरमध्ये गेलेली रक्कम वसूल करणे व स्थानिक नेत्यांची खुशामत करणे यातून या प्रभारी अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्थेचे काम करायला वेळ कधी मिळणार हाही प्रश्न आहे। आपल्या मर्जीतील अधिकारी पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी नसेल व तो कुणाच्या तरी आशीर्वादानं प्रभारी अधिकारीपदी बसला असेल तर प्रभारी अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संबंध कसे असतील हे वेगळे सांगायला नको। जिल्ह्यात अनेक उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे त्यांच्या उपविभागातील प्रभारी अधिकाऱ्यांसोबत संबंध चांगले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। विशेष म्हणजे हे संबंध फक्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही तर अनेक अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून पब्लिक कम्युनिकेशनमध्ये देखील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी एकमेकांबद्दल लूज टॉक करताना दिसतात। त्यामुळे या अंतर्गत बाबीकडे पाहणे हे नवीन पोलीस अधीक्षक यांच्यासमोर महत्त्वाचं आव्हान आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली नाही मग कनिष्ठ हे वरिष्ठांना अडचणीत आणण्याच्या वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतात। वेगवेगळे पत्ते वापरून त्यांना कन्फ्यूज करतात। आपल्या बगलबच्च्यामार्फत चुकीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतात व त्यांचे मत हे विशिष्ट व्यक्ती व विशिष्ट प्रकरणाबद्दल निगेटिव्ह केले जाते। हा प्रकार जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर चालतो। त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा याचाही नवीन पोलीस अधीक्षकांना विचार करावा लागणार आहे। थेट IPS अधिकारी असल्यामुळे त्यांना कोणी सांगण्याची आवश्यकता नाही, कारण बऱ्यापैकी ते अभ्यास करूनच आलेले असतील व ते कोणाच्या ऐकण्यात येतील असे वाटत नाही। मात्र जिल्ह्यातील परिस्थिती ही त्यांनी समजून घेणं गरजेचे आहे। जिल्ह्यात गुन्हे घडणारच नाहीत व पोलीस करप्शन करणारच नाही अशी इच्छा व्यक्त करणे म्हणजे तसे अतिशयोक्तीच ठरेल। त्यामुळे तशी इच्छा आम्ही व्यक्त करणार नाही। मात्र पोलीस खात्याची बदनामी होईल, प्रतिमेला तडा जाईल, अशा पद्धतीचे करप्शन व गुन्हे जिल्ह्यात होणार नाहीत यासाठी नवीन पोलीस अधीक्षकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे वाटते। धन्यवाद।